गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन. गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन. गंध फुलांचा. पाटलाचं घर आहे का कोणाचं आहे? बागावरती रोग पडलाय, फुलं तुटून पडायला लागल्यात. काय लक्षच नाही हो यांचं कोणाचं. काय करतात कळतच नाही. ओ या साहेब या. नमस्कार साहेब, कसं काय येणं केलं? तुम्हाला माहितीच आहे परवा ग्रामसभेत काय काय गोंधळ झाले. असं होत असतं गावात. लगेच पोरांवरती कारवाई करायची भाषा बोलत जाऊ नका. उद्याच्या राजकारणातले हे आमचे वारसदार आहेत. तुम्ही ज्या गुरुबद्दल बोलता तो तर माझा राजकारणातला सगळ्यात महत्त्वाचा मोहरा आहे. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, मी माझ्या मुला इतकंच त्याच्यावरही प्रेम करतो. नव्हे, माझी जेवढी मुलं कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती माझ्या मुलांनी इतकंच प्रेम करतो. नाही, पण मला कायदेशीर कारवाई करावंच लागणार. माझ्या मनाला पटत नाही. तो कसला बेफाम झाला होता तो गुरु. साहेब, तो सरपंच सारखा सारखा पोलीस केस करणार आणि तुम्ही कारवाई लगेच आमच्या मुलांवरतीच करणार का? त्याची मुलं नव्हती तिथं? दोन्ही पार्ट्यावर कारवाई करणार. तुमच्या विरुद्ध पण त्यांच्या तक्रारी, त्यांच्या विरुद्ध तुमच्या तक्रारी. असं आहे ना? आम्ही तक्रार दिली नाही. त्यांनी जर दिली असेल तर तुम्ही त्याला समजावून सांगाय नको? सांगितलं किती वेळा सांगायचं राव. पोरं अशीच करत असतात. गावातलं राजकारण असतं. तुमचं राजकारण बघा तुम्ही, पण माझ्या एकटा नव्हतं पाहिजे असं. साहेब, तसं करता येणार नाही तुम्हाला. आणि जर कारवाईच करायची असेल तुम्हाला तर माझ्या मुलाला सोडावं लागेल. हो, तुम्ही निर्णय घ्या. मग कोणावर कारवाई करू मी? बर, जर तुम्हाला कारवाईच करणं गरजेचं असेल तर तुम्ही गुरुवरती कारवाई करू शकता. पण लक्षात ठेवा, या गोष्टीची कानोकान खबर गावात आणि त्या गुरुपर्यंत जाता कामा नये. ते आपण बघू परिस्थितीनुसार. हां, लक्षात ठेवा. बाकी तुम्ही तयारीला लागा. पण तरी लक्षात ठेवा, तुम्ही त्याच्यावरती कारवाई केली तर त्याला सोडवायला मीच येणार आहे. या ना तुम्ही. मी आल्यानंतर त्याला ताबडतोब सोडून द्यायचं. हक्क आहे तुमचे. असं कसं हक्क आहे तुमचे? ते पुढच्या कारवाईपर्यंत जायचं नाही साहेब. लय मोठी कारवाई करणे गरजेचं नाही इथं. तो माझ्या राजकारणातला महत्त्वाचा मोहरा आहे. त्याच्यावरती माझं राजकारण चालू आहे. गव्हाबरोबर किडेही रगडावे लागतात, लक्षात ठेवा. त्या गुरुला तुम्ही बळीचा भाकरच करणार आहे. हां, तर ठीक आहे, पण तुम्ही ध्यानात धरा, दोघातून एकावर कारवाई करणारच. बर, कारवाई जरी केली तरी मीच उद्या जामीनदार म्हणून त्याच्यासाठी येणार आहे. बरोबर आहे ना? त्यावेळेस तुम्हाला त्याला सोडून द्यावा लागेल. हे आपण बघू, परिस्थिती बघू. तशी काळजी नाही करू तुम्ही. हां, मग बघा साहेब, तुम्हाला काय करता येत असेल तर. तुम्ही पण आमच्याकडे लक्ष राहू द्या. तुमच्याकडे सगळं लक्ष आहे आमचं. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातील, काळजी करू नका. हां, चलो. चाल. यस. खरं राजकारण शिकावं पाटलाकडेच. काठी तर नाही मोडली पाहिजे, साप मेला पाहिजे. आपला पोरगा शाबूत आणि उजं दुसरं. वा.
आयला न्याय जातो इकडं काय करते हा? अरे का रे छोटू काय करताय उसा? काय ते गडी गेले पळून हा ती पाणी बिणी बघावं लागतं ना आता काय हा गडी नाही नाही ना बघ नाही का गडी बिडी चालतं, बघतो की बर बर अजून काय विशेष काय काय नाही तुम्हाला एक सांगायचं होतं बोल की ते तेलदुने साहेब आलं होतं कुठं? पाटलाच्या इथं. पण त्या तिल धुणीला काय राहायचं नाही का पोलिशनला काय ते सांगत होतं आपल्या बाबतीत असं आहे का हा ते ग्रामसभेतली आपली इज्जत गेली हा. हा, दिली ना. त्याचा वाचपा काढला तुम्ही काय त्या गुरुने आपलं गचून धरले काहीतरी करा चालतं ना सरपंच एक केसच्या आणि गुरुमध्ये हा फूट पडलीच पाहिजे चालेल काही करा तुम्ही काय हो काही करा पण एक केस आणि गुरुमध्ये फूट पडली पाहिजे बाकी कुठे गेली पूर आपली बाकी आहेत ना गावात सगळ्यांनी प्रयत्न करा ना तुम्ही का माझी इज्जत पर गेल्यावर तुम्ही प्रयत्न कधी करणार नाही सरपंच हा? आता तुम्ही सांगितलं बघा काम करावं. नाही 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 ग्रामसभेतली इज्जत परत आली पाहिजे काय करायचं त्याचं मला काय सांगू नका तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या गुरुच्या मागे लागा चालेल सरपंच. गुरुच्या मागे लागा गुरु गेला की एक केसचं तुमचं काय कामच होतं? करतो तुम्ही काळजीच करू नका चला इकडे बसू बघू सरपंच काय डोक्याचं सगळं भजन झाले काय उगतला का नसते तुम्ही पक्या कुठे आहे? त्या गावात आहे सरपंच गावात आहे का बघा नाही तर आपण जर त्यांचं एक माणूस फोडायला ना आपली जाय पाहिजे कारण हां तसं नाही सरपंच हां तसं सकाळला लय सुका वाटतं ते नाही कुठे गेले तू हा काय वावरात काम करायचं म्हणलं बायको घालून देते का हां मग ती पडले बिडले मला कसा दिसतोय काय अंगठ्या चैनी सगळ्या बायकोनी घरात ठेवत कपाटात पण ती वावरात काम करायचं पडल्यावर काय करायची एवढी इस्टेक ठेवली कोणाला काय कळत नाही काय सगळं हां ती पक्क्याचं त्यांचं बघा हां आणि महत्त्वाचं गुरुचं काम करा हां काम करतो बघा कारण आपली इज्जत गेली ती इज्जत आणायचं तुमच्या हातात आहे हां मी सगळं तुमच्याच भरोसा आहे माझा तुम्ही झालं पक्या झालं तुम्ही बघत राहा आता हा? कसं करतो तुम्ही झालं पक्या झालं सगळी पोरं आपली आहेत तुम्हाला खर्च करतो का नाही तुम्ही माझी कामं करा ना तुम्ही करतो ना सरपंच. हां आम्ही कुठे गेलो? आज एकटा दिसतोय बाकी चार कुठे गेली आहेत गाव सरपंच हा? म्हणून चला सरपंचाकडे जाऊन यावं मग ते तेल धुणे हा. कडे पण बघू आणि मला वाटतं पैसे घेते का ते? तेल धुणेकडे पण बघू गुरुकडे पण बघू फक्त ही बातमी लेख नाही आली पाहिजे नाही काय चालते येऊ का हां चल राहू दे येतोच मी उरकून मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू काय हिरो कुठं दिवस उगवलास झालं चाल आली कडक लक्ष्मी लागली मागायला अरे बाबा कुठं नाही चाललंय काम बघायला कामाला जाणारा माणूस आज कामाला चाललाय मग तुला काय त्यात बिघडलं त्यात लेकरू काय म्हणताय बघा काय रे कपडे घ्यायच्यात मला अरे 2 वर्ष बी झाले नाही तुला आणि हे काय कपड्याची वाट लावून ठेवली काय पूर्ण झालं एवढं वरडायला लेकराला म्हणताय लेकरू तर द्यावं की घेऊन तुझ्या वाणीच आहे तुझं लेकरू बघते खेळाय जाते का तिथं लोळाय जाते आपल्याला लागते रोज ढोसायला आणि लेकरू म्हणताय तर नको कपडे घेऊन द्यायला मला पाहिजे 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 बघू बघू नंतर बघू अरे मॉडल टी शर्टाची इस्त्री काय म्हणताय लेकरू काय म्हणताय पाहिजे म्हणजे पाहिजेनच अरे बाबा घेतले होते ना तुला हे कपडे काय केलंय तू या कपड्याचं असं फाटले किती वर्ष झालं रे तुला कपडे घेऊन एवढं वरडायला काय झालंय अरे 2 वर्षात त्यांनी पार फाडून टाकले कपडे बघ बाबा, अरे खायचं खेळाय कोण आहे जातो का मग? तिथं लोळाय जातो मला पाहिजे म्हणजे पाहिजेनच अरे 2 वर्ष झाले ना ह्याची काय आता लायकी 3रं 4थं 5वं 6व्या वर्षी घेऊ आपण हा मस्त नवीन कपडे आता मला जाऊ दे ह्याची काय लायकी आहे आत्ताच्या आत अरे इथं 20 खेळायला पैसे नाही आणि तिथं काय रे त्याला कपडे घे जाऊ दे ह्याची काय लायकी नाही चल बाळा सगळ्या इस्त्रीची कपड्याची वाट लावली सगळी इस्त्री याला जेव्हा बाहेर जाईन तेव्हा हायच आडवी मांजर हायच आपला आडवी मांजर काय करावं आज कसं बेत लावावं आज कुठं जॅक लावावं म्हणते डोकं काही चाललं नाही
बायकोनी न्यारी बिल केली याला पैसे दिले नाही आज आता कसं करावं एकच माणूस आहे आपला वाली सरपंच दादा सरपंचला जावं गोड गोड बोलावं त्याला हात पाय पडावं काहीतरी करावं पण आज दारूचा जुगार झालाच पाहिजे हे बरं हम मेरे सपन की रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू मेरे सपनों की रानी कब आएगी तू चलिया सरपंच दादा आलोच तुमच्याकडं या गाड्यांनी वाटोळ केलं एक गडी गेला निघून सकाळी 2 आल्यात छोट्याला बघायला सांगितलं एक आई लईन काय शेती करणं अवघड काम आहे काय ते राजकारण शेती सगळं त्याच्यात राजकारण डोक्याला काय ताप आहे सगळं शेतीचा राजकारणाचा कधी मिळ बसायचं काय माहिती शेठ उधर के पूरे काम हो गए गन्ने में पानी छोड़ दिया और मिर्ची के भी काम हो गए सब अरे सब काम हो गया ऐसा काम करते क्या कितने बजे आ गए सुबह सुबह थोड़ा लेट हो गया था ना खाना बनाने में अरे खाना बनाने में हाँ हाँ हमको क्या बोलते घर वाले खाना बनाने को जरा लवकर या उद्यापासून हाँ या गेला पळून आज त्या छोट्याला का नाही सांगितलं तुम्हाला जोडदार अजून एक हाँ हा हाँ ठीक काम बी व्यवस्थित करा पगार मिळतो टायमिंगला हाँ मग सगळ्यांनी डोक्याला ताप केलाय घडी राजकारण तिकडं ते गुरु भाजन झालं बरं डोक्याचं नहीं, अकेला ही है ना अभी कोई साथ में रहता तो हो जाते काम लेकिन अकेले कोई करना ठीक आहे ठीक आहे उद्या लवकर या ठीक उद्या लवकर ये हो. हां जा आता काय डोक्याला ताण झालेलं आहे गडी राजकारण संसार बायका पोरं आणि ते गुरु अवघड काम आहे वन टू का फोर टू का वन माय नेम इज लखन ओय काम होऊ दे रे देवा पांडुरंगा भेटू दे काहीतरी ऐका नाही काय माहिती ओ सरपंच 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 नमस्कार नमस्कार अरे. सरपंच बोल की बोलू कसं बोलू अहो आलतो असंच काम मागायला आलतो काम तू कधीपासून काम करायला लागला? अहो लय गरज आहे अहो लय परिस्थिती लय भयंकर अशी भयंकर आहे ना घरात काहीच नाही लय वाईट आहे. अहो का नाही कामायचं अहो 7 हत्तीचं नाही तर 2 हत्तीचं तर बळ आहे माझ्यात 2 हत्तीचं अहो एकटा नांगरण मी बिना बैलाच्या एकटा नांगरण मी अख्खी शेती नांगरण तुम्ही काय मला बेवडाय म्हणून का काही म्हणता काय लय पावर आहे आपल्यात अहो सरपंच खरंच बिकट एकदम बिकट परिस्थिती हो बायकोनी मारू हाकलवले यार म्हणली जा कामध्ये अहो जमलो तुम्ही काही सांगा तुम्ही वाटल ते सांगा मी सगळं करायला तयार आहे जे म्हणतात ते नक्की ना अहो लय उपकार झाले हो तुमचं येतो मी उद्यापासून ना बरं ऐका ना हे जरा आज गाडीवर आलतं ना टमटम घेऊन तर तिथं पण आता जाताना बी लागेल ना येताना आलो म्हणजे जाताना बी लागेल ना ते 100 द्या ना 100 रुपये थोडेसे आला का लाईक कामाच्या अगोदर कुठं पैसे असतात करा का अहो 100च द्या हो सरपंच तू 100च द्या फक्त तू कामाला यायचं उद्यापासून आज तुला का पैसे द्यायचं अहो मग ते 100 रुपये पगारातून कट करा की आठवड्याला देणार नाही कामाला तरी पैसे होते बायको देणार वा रे वा शेती आम्ही करायची बैल आम्ही हलवायचं आणि बायकोला पैसे अरे तू दारू देणार ना पैसे दिले की रोज अहो नाही रोज नाही पिणार म्हणजे सकाळी तर कामावर येणार तेव्हा नाही पिणार हा पण काम झाल्यावर जाताना पिन साहेब तुला काम बी नाही पैसे बी नाही असं नका करू नाही, नाही, तुला पैसे बी नाही, काम बी नाही. सरपंच अहो तुमच्या अहो गळ्या शपथ हो मी आहे ना काम करीन हो खरंच करेन तुम्ही जे म्हणलं ते करेन तुला काम बी नाही पैसे बी नाही जा तू अहो तू शेवटी दारू पिणार ना लाईक झाला तू अहो फक्त 100 द्या घरी लेकर चाय बिस्किट सोबत काहीतरी होईल चहा सकाळचं. बिस्किट नाही तू बिस्किट दारू बुडून खाशील. चहा नाही बाजार पोरांना दारू चहा पण मला माहिती आहे तुझ्या लाईक वाला कामाला तर पैसे मागायला अहो नाही सरपंच नाही करत नाही जा. तुम्ही पगारातून घेणार आहो का आपण 100 रुपये राव जा, जा. अहो द्या ना नाही पैसे नाही मिळणार तुला अहो सकाळ धरणं न्यारी नाही केलं राव म्हणलं काम बिम भेटेल तर नंतर थोडस मारून जाईल जास्त नाही घेत तू जा 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 जा. उरलेलं काहीतरी खायला घेऊन जातो घरी लेकरांना काय नको जा जा, जा, जा. अहो, सरपंच जा जा जा
सरपंच अरे झालं का जा या की तुला जा म्हणलं कळत नाही का? जा जा आला 100 वाढायला. अहो शंभर अरे जा बाबा काय तुला त्रास जातो. च्या मायला खाऊ खाऊ असा झालाय नुसता आणि 100 रुपये नाही याच्याकडे पोट त्रास आले बाहेर आईला म्हणलं तर न्यारी करावी कसं करावं आता आईला एवढा मोठा सरपंच आहे आणि काय उपयोग नाही राव म्हणलं काम होईल 100 रुपयाचं या अवघड झालं राव न्यारी बी मारायला आता काय नाही आता काय करावं काय नाही डोक्यात चाललं ना आडवी मान तर गेली आणि त्यात बोका बी आला बारका लावली किरकिर तर झाले तर सांगू पाहिजे गरम आहे का गरम आहे गरम आहे हे पत्ता बरोबर आहे का आज? इथं तर कोणते सण आहे रे व्यवस्थित हे जर पुन्हा हे फोन केला तर तू बरोबर सांगितलं पत्ता हे तू एक काम कर तू वर जा मी थांबतो तू हां कोण येते का बघ मी आलो पाटील जोरदार रे काय बोलतो काय कॉन्टॅक्ट वगैरे केला नाही फोन लावला तरी मग नंतर फोन पार्टी जाम आहे काय आम्ही एकदम मग आपलं चांगलं चल आता काय करू माहिती का नियोजन पार्टी जाम आहे म्हटल्यावर तर आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू काय काम दिलं ना लय मजबूत वाटतं हां चल ऐक ना कोणी पाहिलं तर नाही ना नक्की काय मॅटर चल 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 लवकर सोनू दादा ए सोनू दादा काय जमीन आहे सारखं कुठे चाललाय सोनू दादा गावात मग काय चाललंय सोनू दादा लय लाडीगुडी आज काय विषय मी का रोज शिवाजून बोलते का सोनू दादा तुला पण आज लयच लाडीगुडी लावते काय नक्की काय लवकर बोलणार तर मी जातो नाही नाही थांब थांब ना सोनू दादा ऐक ना मला त्या सूर्याचा नंबर देतो का मी देतो तुला नंबर पण माझा फायदा काय त्यात मी पार्टी देते ना तुला हा चालतं ठीक आहे मग घे नंबर हां मी घेऊ धर तुमच्याकडे आहे का नाही काय काय माहिती घे 77 हां 199 हां 5863 दे लवकर चल जाऊ दे मला